नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय प्रत्येक गृहिणीसाठी खूप महत्वाचा आहे. आपला दिवस कसा सुरू होतो यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा, आनंद आणि उत्पादकता अवलंबून असते. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशी एक पॉवरफुल मॉर्निंग रुटीन जी प्रत्येक गृहिणीने आपल्या आयुष्यामध्ये अवश्य अंगीकारली पाहिजे. चला तर मग झटपट सुरुवात करूया. सर्वात पहिली सवय म्हणजे सकाळी थोडं लवकर उठा. याचा अर्थ पहाटे 4 वाजता उठा असा नाही, पण घरातील बाकीचे लोक उठण्याच्या आधी स्वतःसाठी थोडा वेळ मिळेल एवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. कारण दिवसाची सुरुवात ही घाई गडबडीत झाली तर संपूर्ण दिवस तणावात जातो. दुसरी महत्वाची सवय म्हणजे उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका, मोबाईल हातात घेऊ नका. अनेक जणी सकाळी डोळे उघडताच मोबाईल हातात घेतात. व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल मीडियाने दिवसाची सुरुवात करण्याऐवजी स्वतःसाठी काही शांत क्षण द्या. तिसरी सवय म्हणजे देवाचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. नवीन दिवसासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदासाठी कृतज्ञता व्यक्त करा. निसर्गाचे, ब्रह्मांडाचे आभार माना. ही सवय मनाला सकारात्मक ऊर्जा देते. चौथी सवय म्हणजे 1 ग्लास पाणी प्या. जमत असेल तर कोमट पाणी प्या. आपल्या शरीरालाही दिवसाची सुरुवात ही चांगली हवी असते. पाचवी सवय म्हणजे स्वतःसाठी 15-20 मिनिट द्या. योगा करा, प्राणायाम करा, चालायला जा किंवा फक्त शांतपणे बसा. लक्षात ठेवा, तुम्ही निरोगी असाल तरच संपूर्ण कुटुंब निरोगी आणि आनंदी राहील. आणि हो, ज्या मैत्रिणींची मुलं ही सकाळीच शाळेत जातात, त्यांच्यासाठी डबा बनवावा लागतो आपल्याला, अशा गृहिणींना मी म्हणणार नाही की तुम्ही लगेच सकाळी उठून स्वतःसाठी वेळ द्या आणि चालायला जा. परंतु मुलांचा डबा झाल्यानंतर, मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर मग तुम्ही 6:30-7 वाजता जर स्कूल बस येत असेल आणि त्यानंतर मुलं शाळेत जात असतील, तर मुलं शाळेत गेल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊन अर्धा तास वॉकिंग करू शकता, चालायला जाऊ शकता किंवा योगा करू शकता. माझं म्हणणं एवढंच आहे, जमत असेल तर आधी व्यायाम करा, वॉकिंग करा आणि नसेल, डब्याची घाई असेल सकाळी, मिस्टरांचा डबा किंवा मुलांचा डबा असेल तर आधी डब्याची तयारी करा आणि नंतर वॉकिंग किंवा व्यायाम करा. 6वी सवय म्हणजे दिवसाचे नियोजन करा. आज कोणती कामे महत्वाची आहेत, आधी काय करायला हवे आणि कोणत्या गोष्टी ह्या नंतर देखील करता येतील, अशा प्रकारचं 5 मिनिटांचं नियोजन तुमचा बराच वेळ वाचवू शकतं. 7वी सवय म्हणजे पौष्टिक नाश्ता करा. अनेक गृहिणी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात पण स्वतःचा नाश्ता मात्र विसरून जातात. पण स्वतःची काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. 8वी सवय म्हणजे स्वतःशी सकारात्मक बोला. आरशामध्ये स्वतःकडे पहा आणि म्हणा, मी सक्षम आहे, मी आनंदी आहे, आजचा दिवस माझ्यासाठी सुंदर असेल. अशा छोट्या छोट्या सवयी तुमचा आत्मविश्वास वाढवतात. आणि शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच असायला हवी असा हट्ट सोडा. स्वतःवर जास्त ताण घेऊ नका, कारण तुम्ही मशीन नाही, तुम्हीही एक माणूस आहात आणि तुमच्या आनंदालाही तितकेच महत्व आहे. मैत्रिणींनो, एक पॉवरफुल सकाळ एक सुंदर दिवस घडवते आणि सुंदर दिवस एक सुंदर आयुष्य घडवतात. म्हणून उद्यापासून नाही तर आजपासूनच या छोट्या सवयी अंगीकारा आणि स्वतःमध्ये होणारा सकारात्मक बदल अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.